नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेपर 2 विषय मराठी याचे घटक 6 जो आहे वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप याचे महत्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण बघणार आहोत. आणि ही सिरीज आपण नव्याने सुरू केलेली आहे. घटक 10 पासून घटक 1 पर्यंत आपण सगळे महत्वाचे पीवायक्यू प्रश्न बघणार आहोत. या आधीचे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे चॅनलवर अवेलेबल आहे आणि आता समोर सुद्धा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकंदरीत घटक 6चा सिलेबस काय आहे आणि त्यामध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. आपली जी बॅच आहे येत्या 24 तारखेपासून सुरू होते आहे विषय मराठीची. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, तुम्ही नव्याने पेपर देत असाल किंवा तुम्ही याआधी पेपर दिलेला आहे सेट किंवा नेटचा पण क्लिअर झालेला नाही, पण थोडं वाचन म्हणजे थोडंसं एक 10-15 मार्क्सचा थोडा हे येतोय, तो जर आपल्याला कव्हर करायचा असेल तर हे सिरीज किंवा अशा पद्धतीचे जे आहे ते पूर्ण अभ्यास तर या बॅचमध्ये तुमचा करून घेतला जाईल आणि नक्कीच या बॅचचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे विषय मराठीचा पेपर टू सेट पूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास असणार आहे. 10 युनिट्सचे नोट्स तुम्हाला मिळणार आहे. सोबत 20 अधिक टॉपिक घटक वाईज मॉक टेस्ट आणि पूर्ण अभ्यासक्रमाचे मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि याची फीस असेल तर याची फीस 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ते डिस्काउंटमध्ये 8,000 रुपये असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये माय कोर्सेस मध्ये जायचं, तिथे मराठी लिहायचं, त्यानंतर यूजीसी नेट सेट मराठी 2025 अशा पद्धतीची एक बॅच येईल. त्यामध्ये पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला वीकली टेस्ट, एमएस सेट पेपर 1, नेट पेपर 1, पेपर 2, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू सगळं उपलब्ध असणार आहे आणि लाईव्ह क्लासेसचं सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार जसे तुम्ही जॉईन होणार तसं. ठीक आहे, तर तुम्ही लगेच जॉईन करा. ही बॅच येत्या 24 पासून सुरू होते आहे. एनरोल करायला दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग घटक 6चा आपण सिलेबस पाहून घेऊया. अभ्यासक्रम वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप. मराठीतील वाङ्मयीन चळवळी आपल्याला अभ्यास करायचा आहे. यामध्ये चळवळीचे समाजशास्त्र अभ्यास करायचं आहे, भक्ती साहित्याची चळवळ तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि भाषाशुद्धीची चळवळ तुम्ही ऐकली असेल विदा सावरकरांची, ते सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. वाङ्मय शुद्धीची चळवळ, अनियतकालिकची चळवळ, युनिट 6 किंवा घटक 6 म्हटलं की अनियतकालिक आलं, नियतकालिक आलं, वृत्तपत्रे आले, त्यावर जास्त भर दिला जातो. ठीक आहे, त्यामुळे इथून ते आलेलं आहे. त्यानंतर दलित साहित्याची चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी साहित्याची चळवळ, स्त्रीमुक्तीची चळवळ, हे सगळं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. शेतकरी चळवळ, चळवळीच्या प्रभावाती मराठी साहित्य, वाङ्मयीन अभिरुची, अभिरुची संपर्क, अभिरुची संघर्ष, मुद्रण पर्व, अभिरुचीचे स्वरूप, आगलं संपर्कानंतरची अभिरुची आणि संघर्ष आणि सामाजिक संस्था, सत्ता आणि जाती संघर्ष आणि अभिरुची, हे सगळं आपल्याला या घटकामध्ये पाहायचं आहे. आणि ह्या सगळ्या चळवळी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. जोड्या लावामध्ये चळवळ आणि त्यात ते कोणत्या वर्षी झालेली आहे किंवा मग ते कोणी केलेली आहे त्याबद्दल जोड्या लावा याआधी विचारल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हे काय आहे, खूप खूप महत्वाचे ठरणार आहे. ठीक आहे, चला तर मग आपण प्रश्न सॉल्व्ह करूया आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तरे देत चला, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होणार आहे. एकंदरीत तुम्ही अवांतर वाचन, जास्त वाचन करा किंवा मग अशा पद्धतीचे जे व्हिडिओज मी बनवते ते थोडं ऍटलिस्ट ऐका तरी, है ना. त्यांनी काय होईल, तुमच्या कानावर काहीतरी पडेल आणि तुम्हाला आठवण तरी असणार आहे. ठीक आहे. कळ्यांचे निश्वास या कथासंग्रहाच्या लेखिका कोण आहेत? हेमा लेले, प्रभा गणोरकर, विभावरी शिरूरकर की आसावरी कावडे? सांगा बघू. कळ्याचे निश्वास या कथासंग्रहाच्या लेखिका कोण आहे? तर कळ्यांचे निश्वास या कथासंग्रहाच्या लेखिका आहे विभावरी शिरूरकर. तुम्ही कदाचित वाचली असेल, अभ्यासाला आहे आपल्याला BA-MA ला. कळ्याचे निश्वास हा विभावरी शिरूरकर या नावाने मालती बाई बेडेकर यांनी 1933 मध्ये लिहिलेला आहे. यामध्ये स्त्रियांच्या मनातील व्यथा आणि भावभावनांचे चित्रण सुद्धा या संग्रहातून केले गेलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे.
त्यानंतर वाळूचा प्रियकर या काव्यसंग्रहाच्या कवयित्री कोण आहेत? मल्लिका अमर शेख, बेबी कांबळे, अरुणा ढेरे की इंदिरा संत? ह्या खूप महत्वाच्या कवयित्री आहेत. हा ना, दशकातल्या खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे नक्की वाचा किंवा मग लक्षात तरी ठेवा, हा ना. वाळूचा प्रियकर या काव्यसंग्रहाचं कोण आहे? 1900 एकोणऐंशी साली मल्लिका अमर शेख यांनी हे लिहिलेलं आहे. आणि वाळूचं प्रियकर कविता संग्रह म्हणजेच की 1975 साली जे स्त्रीवादी चळवळीचा पहिला मराठी काव्यात्मक उद्धार यांनीच केलेला आहे. आणि या संग्रहात मालिका यांनी स्त्री म्हणून जाणणाऱ्या वैयक्तिक आणि सार्वत्रिक पातळीवरील स्त्री जीवनाच्या कोंडीवर आणि घुसमटीवर भाष्य केले आहे. एकंदरीत तुम्हाला लक्षात असेल 1975 ते 85 जे आहे ते स्त्री चळवळीचा हे होतं ना, वर्ष होतं, कालावधी होतं, ते पूर्ण कालखंड म्हणता येईल. आणि 1970 पासून ते सुरुवात झालेली होती है ना. त्याचंच पूर्ण जी छाप आहे ती यांनी या काव्यसंग्रहामध्ये आणलेली आहे. एक विद्रोहाची एक धारदार सूर इथे त्यांनी उमटवलेला आहे. ठीक आहे. तर वाळूचा प्रियकर हे काव्यसंग्रह कोणाचे आहे? हे मल्लिका अमर शेख यांचे आहे. ठीक आहे. अरुणा ढेरे तुम्हाला माहिती असेल, अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या, हा ना. बेंबी कांबळे यांचं पण तुम्ही ऐकलं असेल. इंदिरा संत. ठीक आहे. वर्तमानाचे रंग या कथासंग्रहाच्या लेखिका कोण आहेत? शिरीष पै, शांता शेळके, सानिया की गौरी देशपांडे? वर्तमानाचे रंग. वर्तमानाचे रंग या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत? सानिया हे आहेत. ठीक आहे. बहुतांश वेळा ते कसं असतं, त्यांनी आपल्या टोपण नावाने सुद्धा लिहितात आहे, है ना. तर त्यामुळे आपल्याला टोपण नाव सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. एक सिरीज जे आहे मी ते व्हिडिओ टाकलेला आहे टोपण नावाचं, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे. चल. दलित साहित्य व आदिवासी साहित्य यांच्या स्वरूपात भिन्नता आहे आणि दलित समाज व आदिवासी समाज शोषित आणि वंचित आहे. पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक की पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर? सांगा बघू. दलित साहित्य आणि आदिवासी साहित्यावर जास्त प्रश्न विचारण्यात भर दिलेला आहे त्या गेल्या वर्षीच्या याच्यामध्ये. त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचं ठरते. तर सांगा बघू, दलित साहित्य व आदिवासी साहित्य यांच्या स्वरूपात भिन्नता आहे. नक्कीच भिन्नता आहे. आणि दलित समाज व आदिवासी समाज शोषित आणि वंचित आहे. त्यामुळे आपलं काय, पूर्वार्ध बरोबर व उत्तरार्ध सुद्धा बरोबर आहे. पूर्वार्ध कोणता आहे? हा आहे. आणि उत्तरार्ध कोणता आहे? हा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. त्यानंतर शेतमजुराचे डोळे पुन्हा पुन्हा आकाशाकडे, एक मिनिट. शेतमजुराचे डोळे पुन्हा पुन्हा आकाशाकडे का वळतात याचा मला हळूहळू उलगडा होत गेला, हे उद्गार कोणी काढलेले आहेत? सांगा बघू. रार बोराडे, शंकर पाटील, गोमा पवार की आनंद यादव? शेतमजुरांचे डोळे पुन्हा पुन्हा आकाशाकडे वळतात याचा अर्थ काय आहे? याचा मला हळूहळू उलगडा होत गेला, हे उद्गार कोणी काढलेले आहे? हे वाक्य आहे आनंद यादव यांचे. आणि यांनी झोंबी जी कादंबरी लिहिलेली आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, झोंबी ही कादंबरी यांनी लिहिलेली आहे. ती कशी आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे त्यांची. आणि ही कादंबरी शेतमजुरांच्या संघर्षाचे आणि अनुभवाचे काय करते, स्पष्ट वर्णन देते. आणि हे वाक्य जे त्यांनी दिलेलं आहे हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि मान्सूनच्या अप्रत्याशित स्वरूपातील खोल संबंध दर्शवते आहे, है ना. आणि ज्याचा त्याच्या उपजीविकावर थेट परिणाम होतो. कारण शेतमजुरांचे डोळे आकाशाकडे वळतात आहे कारण पाऊस आला पाहिजे ना. त्याचा परिणाम पूर्ण शेतीवर होईल. जर का पाऊस व्यवस्थित नीट आला तर त्यांना शेती व्यवस्थित होईल आणि पिकं जगण्यासाठी खूप महत्वाची आहे. त्या दृष्टिकोनाने हे लिहिलेलं आहे. आणि त्यांच्या पिकांसाठी आणि जगण्यासाठी त्यांच्या आशा, चिंता आणि पावसावर अवलंबून राहण्याचे हे प्रतीक आहे. ठीक आहे. किती सुंदर आहे, है ना. चला. दलित चळवळीतून दलित साहित्य निर्मितीला बळ मिळाले आहे याचे मत कोणाचे आहे? डॉक्टर अविनाश सांगळोकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, केशव मिश्रांकी की वामन होवाळ? दलित चळवळीतून दलित साहित्य निर्मितीला बळ मिळाले आहे हे मत कोणाचे आहे? हे मत आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे. मग त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. चळवळीमुळे दलित लेखकांना आत्मभान आले आणि स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करू लागले. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर की पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक?
चळवळीमुळे दलित लेखकांना आत्मभान आले आणि स्वतःच्या हक्कासाठी ते संघर्ष करू राहिले. पूर्वार्ध व उत्तरार्ध. नाही, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर हे नसणार आहे. ठीक आहे. येस, पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. डॅश यांनी भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानलेले आहे. डॉक्टर गंगाधर पानतावणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गंगाधर मोर्जे की कृष्णराव भालेराव. सांगा बघू. डॅश यांनी भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानले. तर कोणी मानले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानलेले आहे. यांनी गौतम बुद्धांच्या शिकवणीचा सखोल अभ्यास केला. संत कबीर यांच्या समतेच्या तत्वज्ञानाने ते प्रेरित झाले आणि महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणा आणि शिक्षणाच्या कार्याचा ते मनापासून आदर करत होते. ते या व्यक्तिमत्वांना आपल्या बौद्धिक आणि सामाजिक मार्गदर्शक मानत होते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब असणार आहे. त्यानंतर स्त्रिया या केवळ मनुष्यपात्र नसून मुख्यतः स्त्रिया आहेत या विचाराला केंद्रस्थानी ठेवून स्त्रियाच्या अस्मितेला शोधाला प्राधान्य देणाऱ्या या विचारधारेचा पाया यांनी घातला. सिमॉन दी बोवा, मायकल एंजल्स, अरिस्टॉटल, सिमॉन दी ग्रेवा. कोणी केलेला आहे? स्त्रिया या केवळ मनुष्यपात्र नसून मुख्यतः स्त्रिया आहेत या विचाराला केंद्रस्थानी ठेवून स्त्रियांच्या अस्मितेच्या शोधाला प्राधान्य देणाऱ्या या विचारधारेला या पाया यांनी घातला. कोणी? सिमॉन दी बोवा यांनी घातलेला आहे. सिमॉन दी बोवा जे आहे ते अस्तित्ववादी स्त्रीवादीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. त्यांचे काम आपण पाहिलं होतं मागच्या याच्यामध्ये, द सेकंड सेक्स अशी त्यांची कादंबरी आहे. ते त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याबद्दल म्हणजे खूप त्यामध्ये संकल्पनेचा शोध, ते महिलांच्या संकल्पनेचा शोध त्यांनी घेतला आहे. सामाजिक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन महिलांनी स्वतःची ओळख कशी निर्माण करायची, परिभाषित करावी यांनी त्यांनी भर दिलेला आहे. ठीक आहे. सिमॉन दी बोवा यांनीच पहिलं कादंबरी लिहिली होती स्त्री याची मध्ये. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा हे सगळं. त्यानंतर ग्रामीण समाज संस्कृती भूमीशी निगडीत असते आणि कृषिनिष्ठ संस्कृतीला एकाच्या हातापेक्षा अनेकाच्या हातांची गरज असते. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक आणि पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर. सांगा बघू. ग्रामीण समाज संस्कृती भूमीशी निगडीत असते आणि कृषिनिष्ठ संस्कृतीला एकाच्या हातापेक्षा अनेकाच्या हातांची गरज असते. हे काय आहे? पूर्वार्ध उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. त्यानंतर डॅशच्या मते 1920 आणि 1940 या कालखंडात स्वप्नरंजनवाद आणि ध्येयवादी आदर्शवाद अशा दोन डोळ्यांनी ग्रामीण जीवनाकडे पाहिले गेले. रवा दिघे, रबा मंचरकर, गलट ठोकळ की दमामे रास्ता. सांगा बघू. सांगा बघू कोणी म्हटलेलं आहे? डॅशच्या मते, कोणाच्या मते? गलट ठोकर यांच्या मते 1920 ते 1940 या कालखंडात स्वप्नरंजनवाद आणि ध्येयवादी आदर्शवाद अशा दोन डोळ्यांनी ग्रामीण जीवनाकडे पाहायला गेल्या. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ठोकळ असणार आहे. त्यानंतर दलित चळवळीतून दलित साहित्य निर्मितीला बळ मिळाले आहे याचे हे मत आहे. कोणाचे मत आहे? डॉक्टर अविनाश सांगोळेकर, डॉक्टर नरेंद्र जाधव, केशव मेश्राम की वामन होवाळ. दलित चळवळीतून दलित साहित्य निर्मितीला बळ मिळाले आहे हे कोणाचे मत आहे? हे मत आहे वामन होवाळ यांचे. हे एक दलित साहित्यिक आहे. खूप नाव आहे यांचं. खूप मोठे लेखक आहेत हे. केशव मेश्राम सुद्धा खूप मोठे लेखक आहेत. तुम्ही वाचलं असेल कदाचित त्यांना. आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे, वामन होवाळ. ग्रामीण साहित्य आहे डॅश आहे काय? कला केंद्रित, कृषी केंद्रित, समाज केंद्रित की यापैकी कोणी? ग्रामीण साहित्य काय आहे? कृषी केंद्रित आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण कन्फ्युज होऊ नका. कृषी केंद्रित आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. भाषाशास्त्रीय दृष्ट्या नागर आणि शहरी या विशेषणाला व्याघात करणारे ग्रामीण हेच विशेषण आहे आणि या दोघांनाही पोटात घेऊन वावरणारे प्रादेशिक हे अधिक व्यापकार्थ विशेषण आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक. सांगा बघू. भाषाशास्त्रीय दृष्ट्या नागर किंवा शहरी या विशेषणाला व्याघात करणारे ग्रामीण हेच विशेषण आहे आणि या दोघांनी पोटात घेऊन वावरणारे प्रादेशिक हे अधिक व्यापकार्थ विशेषण आहे. हे काय? पूर्वार्ध उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब.
त्यानंतर आनंद यादव सारख्या मोठ्या ग्रामीण लेखकाच्या मते काही वेळा छेद देणारे विचार यांनी मांडले. कृष्णराव भालेकर, नागनाथ कोत्तापल्ले, दत्ता भोसले यापैकी कोणीही नाही. आनंद यादव सारख्या मोठ्या ग्रामीण लेखकाच्या मतांना काही वेळा छेद देणारे विचार यांनी मांडले. कोणी मांडले? दत्ता भोसले यांनी मांडले. डी भोसले असे म्हणतात, एक प्रख्यात मराठी लेखक आहेत ते आणि समीक्षक सुद्धा आहे, जे ग्रामीण साहित्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी ग्रामीण साहित्य समजून घेण्यासाठी आणि परिभाषित करण्यासाठी वरील 5 पैलू त्यांचे एक महत्वाचे आहे. भूक, गरिबी, अज्ञान, गरिबी, अज्ञान, शोषण आणि दुर्लक्ष या महत्वपूर्ण घटकावर त्यांनी भर दिला आहे आणि त्यांच्या कृती आणि टीकात्मक विश्लेषणामध्ये ग्रामीण जीवनातील वास्तव सुद्धा दिसत आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर ग्रामीण या शब्दासाठी जनसाहित्य अशी संज्ञा कोणी सुचवली आहे? संज्ञा आनंद यादव, डॉक्टर यावा वाळस्कर, वाल कुलकर्णी की वि. स. सुखटणकर. तर ग्रामीण या शब्दासाठी जनसाहित्य अशी संज्ञा कोणी सुचवली आहे? ती सुचवली आहे डॉक्टर यावा वडसकर यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. त्यानंतर ग्रामीण साहित्याची व्याख्या करताना भूक, दारिद्र्य, अज्ञान, शोषण आणि उपेक्षा या 5 बाबींना कोणी महत्व दिले? आत्ताच आपण बोललो याबद्दल. गोम कुलकर्णी, वाल कुलकर्णी, दत्ता भोसले की अनाब देशमुख. भूक, दारिद्र्य, अज्ञान आणि शोषण आणि उपेक्षा हे दत्ता भोसले यांच्या 5 बाबी आहेत, त्यांनी यांना महत्व दिलेले आहे. हे एक महत्वाचे ग्रामीण साहित्यिक आहेत आणि आता आपणच बोललोय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. ग्रामीण संस्कृतीला अविभाज्य घटक हा आहे कोणता? निसर्ग, अर्थव्यवस्था, पंचायत की समाज? ग्रामीण संस्कृतीला ते कोण आहे? समाज असणार आहे. कोण असणार आहे? समाज. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. निसर्ग, अर्थव्यवस्था आणि पंचायत राजव्यवस्था हे ग्रामीण जीवनाचे सर्व महत्वाचे पैलू असले तरी समाज या सर्व पैलूंना व्यापणारा आणि ग्रामीण संस्कृती परिभाषित करणारा एक प्रमुख आणि मूलभूत घटक आहे. आणि ग्रामीण समाज त्याच्या जवळच्या समुदायांनी, पारंपरिक मूल्यांनी आणि सामूहिक जीवनशैलीने वैशिष्ट्यकृत्य आहे. त्यामुळे तो ग्रामीण संस्कृतीचा सर्वात अविभाज्य घटक बनतो. ठीक आहे, हे त्यांचं म्हणणं आहे की तीनही महत्वाचे आहे, पण समाज हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला असे ऑप्शन्स आले की जो 100% बरोबर असतो त्याला टिक करावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जाती हा वैचारिक ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? डॉक्टर गोविंद गोरे, डॉक्टर माहेश्वरी गावित, डॉक्टर प्रमोद मुनघाटे की यापैकी नाही? महाराष्ट्रातील आदिवासी जाती, महाराष्ट्रातील आदिवासी जाती हे वैचारिक ग्रंथ डॉक्टर गोविंद गोरे यांनी लिहिलेला आहे आणि आपलं उत्तर असणार आहे अ. आदिवासी जीवनातील पहिली दखल यांनी साहित्यात घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वामन शेळमाकी की गोपाल कडू? कोण आहेत ते? ते आहेत वामन शेळमाके. मराठी साहित्यात आदिवासी जीवनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साहित्यिक आणि ऐतिहासिक जे गोष्टी आहेत त्याच्यावर भर देणारे वामन शेळमाके आहेत. त्यांनी विशेषतः त्यांना बंद दरवाजा या कादंबरीने ते ओळखले जातात. ठीक आहे, लक्षात ठेवा, बंद दरवाजा म्हटलं की वामन शेळमाके या कादंबरीवरून त्यांना ओळखले जाते. आदिवासी जीवन आणि संघर्षाचे प्रामाणिकपणे चित्रण त्यांनी केलेले आहे आणि उपेक्षित समुदायाच्या उत्थानासाठी काम करणारे प्रमुख समाजसुधारक होते आणि प्राथमिक लक्ष वामन शेळमाके यांनी लिहिले. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. नंतर 1960 नंतरच्या साहित्यिक चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे काय? जीवनाच्या परिवर्तनाची मागणी, समाज परिवर्तनाची मागणी, वैचारिक परिवर्तनाची मागणी की समाज प्रबोधनाची मागणी करतात? 1960 नंतर एकंदरीत सगळं साहित्य प्रवाह आपले सुरू झालेले आहे ना. तर नक्की ते काय करतात आहे? त्या चळवळीचं काय वैशिष्ट्य होतं? ते काय म्हणतात आहे? समाज परिवर्तनाची मागणी करतात आहे है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. सामाजिक बदलांची मागणी असं त्यांचं आहे. काळ तर मोठा कठीण आला आहे या कथेचे लेखक कोण आहेत? हरिभाऊ आपटे, नाह आपटे, लोकहितवादी दिवाकर कृष्ण. लोकहितवादीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, हरिभाऊ आपटेचं सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. अं, हे आहेत हरिभाऊ आपटे, नाह आपटे नाही, हना आपटे. ठीक आहे, कधी कधी आपल्याला
कन्फ्युज करायला पण म्हणतात आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? हरिभाऊ आपटे असणार आहे. यांचं तुम्ही बघितलं असेल पण लक्षात कोण घेतो, हे सुद्धा त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे ना. आणि काळ तर मोठा कठीण आलेला आहे, हे सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. नंतर भारतीय संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा हा आत्मा आहे. सामाजिक परिस्थिती, ग्रामीण जीवन, आदिवासी जीवन की यापैकी नाही. भारतीय संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचं काय आहे? ग्रामीण जीवन हा आत्मा आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. त्यानंतर भारतीय राजवटी शेतकऱ्यांना छळणाऱ्या होत्या, तसेच औद्योगिकरण जसे जसे वाढू लागले तसं ते शेतकऱ्यांचे जीवन बिकट होत गेले. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर की पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक? सांगा बघू. भारतीय राजवटी शेतकऱ्यांना छळणाऱ्या होत्या, तसेच औद्योगिकरण जसे जसे वाढू लागले तसे तसे शेतकऱ्यांचे जीवन बिकट होत गेले. याहूनही मोठे मोठे आपल्याला वाक्य दिलेले जातात, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एकंदरीत 2-3दा वाचा, जेणेकरून तुम्हाला बरोबर कळेल, हा ना. आपलं उत्तर काय असणार आहे? पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर म्हणजे क असणार आहे. नंतर पहिली अस्पृश्याची परिषद यांनी भरवली. शिवराम जानबा कांबळे, अर्जुन डेंगळे, विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सांगा बघू, पहिली अस्पृश्याची परिषद कोणी भरवलेली आहे? ती भरवलेली आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी. 1906 मध्ये डिस्परेट क्लासेसची मिशनची त्यांनी स्थापना केली आणि ते अस्पृश्याच्या उत्थानासाठी काम करत होते. आणि अखिल भारतीय डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्स त्यांनी आयोजित केलेली आहे 1918 मध्ये. ठीक आहे, विठ्ठल रामजी शिंदे. अस्पृश्य जिथे कुठे आलं तिथे परिषद वगैरे ते विठ्ठल रामजी शिंदे आहेत, असे त्यांना आपण गृहीत धरायचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर मराठी भाषेचे शुद्धीकरण हा भाषा शुद्धीवर आधारित प्रबंध कोणी लिहिला होता? हे तर मी तुम्हाला सिलेबस अभ्यासक्रम डिस्कस करत असतानाच सांगितलं. माधव पटवर्धन, रमेश समर्थ, विदा सावरकर, अशोक समर्थ. मराठी भाषेचे शुद्धीकरण या भाषा शुद्धीवर आधारित विदा सावरकर यांनी प्रबंध लिहिलेला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब. ब असणार आहे. नवीन नवी कविता रुजवण्यासाठी अभिरुचीची नवी भूमी उपलब्ध करून दिली. अभिरुचीमधून त्यावेळेस नुकतेच लिहू लागलेले ताज्या दमाचे अनेक कवी पुढे येऊ लागले. दोन्ही विधान बरोबर, दोन्ही विधाने चूक. पहिले विधान बरोबर, पहिले विधान चूक, दुसरे बरोबर. तर काय आहे? दोन्ही विधाने जे आहेत ते बरोबर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. नवीन कविता रुजवण्यासाठी अभिरुचीने नवीन भूमी सुद्धा उपलब्ध करून दिली आणि अभिरुचीमधून त्यावेळेस नुकतेच लिहू लागलेले ताज्या दमाचे अनेक कवी सुद्धा आलेले आहेत. मराठीतील पहिले अनियतकालिक काय आहे? अस्मितादर्श, शब्द, हेमा, फक्त. सांगा बघू. मराठीतील पहिले अनियतकाल. अनियतकाल विचारलेला आहे आपल्याला, नियतकाल नाही. ठीक आहे. ते कोण असणार आहे? ते आहेत शब्द. ठीक आहे. नियतकालचं जर का आपण बघितलं, नियतकाल म्हणजे काय, तर एका ठराविक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या आणि मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला काय म्हणतो आपण? नियतकाल म्हणतो. आणि जे होत नाहीत त्याला अनियतकालिक म्हणतो. ठीक आहे. अं, अनियतकालिक म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारे, आठवड्यात दोनदा वगैरे, नाही का, असं म्हणतात. एक 1840 मध्ये सुरू झालेले आहे. अम, शब्द हे नंतर आलं असं मला वाटतं. 1840 मध्ये दिग्दर्शक जे आहेत ते ते नियतकाल आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? शब्द आहे. नियतकाल जे आहे पहिले ते कोणते आहे? दिग्दर्शक आहे. कोणते आहे? दिग्दर्शक. 1832. कोणी? बाळाशास्त्री जांभेकर. ठीक आहे. ठीक आहे. मराठीतील पहिले अनियतकालिक कोण आहे? कोणते आहेत? ते शब्द आहेत. ठीक आहे. चला तर मग आपण घटक 6चे इत्यादी महत्वाचे पीवायक्यू पाहिलेले आहे. आता पार्ट 2 आपला येणार आहे. नक्कीच फॉलो करा ही सिरीज. घटक 10 ते 1 पासन पर्यंत आपण सगळे पीवायक्यूज घेणार आहोत 2-2 पार्ट मध्ये. आणि आपली बॅच आहे ती येत्या 24 जुलैपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू. धन्यवाद.